झाडं दिवसेंदिवस कमी होत चालले आहे. गुलमोहरच नव्हे तर निलगिरी, बहावा, जारखंड इत्यादी झाडे खूप कमी होत आहेत. झाडे कमी झाल्याने ही झाडे कमी झाल्याने ही झाडे कमी झाल्याने आपल्याला सुंदर असे झाडं बघायला मिळणार नाही. ही झाडं खूप छान वाटतात आणि झाडांखाली बसायला, झाडं बघायला सुद्धा सुंदर वाटते. कृपा करून झाडं तोडू नका अशी माझी तुम्हाला विनंती आहे. माझं नाव दीपाली रविकुमार आंबेकर आहे. मी इयत्ता 9वी शिकत आहे. गुलमोहर महोत्सव हा 15 वर्षे चालून येत आहे. यातून मुलांना संदेश देत निसर्ग संवर्धन, झाडे तोडू नका यातून संदेश देत आहेत आणि चित्रातून मुलं वेगवेगळ्या प्रकारचे संदेश देत आहेत. त्यापासून माणसांपासून वृक्षतोड थांबवण्यासाठी मदत होते. मज़ा आया और यहाँ गुलमोहर ट्री के आगे बैठकर अच्छे से ड्राइंग किया और बहुत मज़ा आया। प्रकार यावर्षी आपण केलं इन्स्टॉलेशन मांडण शिल्पातून आम्ही एक वेगळा प्रयत्न केलेला आहे की झाड आपलं स्वतःचं एक आत्मवृत्त सांगतेलं आहे की रस्ता रुंदीकरणाच्या नादामध्ये 8-8 मीटर दोन्ही बाजूला रस्ता वाढतो आहे. त्यामध्ये जवळजवळ 40पैकी जवळजवळ 36 ते 38 गुलमोहर तिथले तोडले जाणार आहेत. तर ह्या सगळ्या विकास कामाला थेट आमचा अडथळा नाही आहे, पण ह्या विकासाच्या माध्यमातून जी काय सांस्कृतिक नुकसान झालं आहे आमचं, गेले 14-15 वर्ष सातत्याने ही ॲक्टिव्हिटी एका रस्त्यावर चालली होती, ती पुढच्या वर्षी इथं ह्या रस्त्यावर आम्ही करू शकणार नाही झाडं नसल्यामुळं. हे खंत आहे. आम्ही विनंती करतो की त्या सरकारला किंवा सार्वजनिक बांधकाम समितीला की जेवढी जास्त झाडं वाचवता येतील तेवढी वाचवावी आणि जर वाचवता आली नाहीत तर ती किमान वाढवावीत. त्यासाठी आम्ही सुद्धा त्यांना प्रयत्न करू.